सध्याची मार्केट कंडिशन खराब असल्यामुळे आम्ही पुणे सोडून गुरगावला शिफ्ट झालो होतो, पण रोज ऑफिसला जावं लागत असल्यामुळे अध्याय आणि माझ्या जीवाची होणारी तगमग, त्यात त्याची आजारपणं, रडारड हे दिवसेंदिवस अगदी केविलवाणं होत चाललं होतं. जॉब स्विच करण्याच्या प्रयत्नात असताना मी दिलेल्या एका जॉब इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स मी मागे तुमच्यासोबत शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कसं 5 राऊंड दिल्यानंतरही मला रिजेक्शन फेस करावं लागलं होतं. आता इंटरव्ह्यू क्लिअर नाही झाल्यानंतर वाईट तर वाटतंच, पण नवीन जॉबपेक्षाही पुण्याला परत यायचं डेस्परेशन इतकं जास्त होतं की मी दिवस रात्र फक्त याच एका गोष्टीच्या मागे लागले होते. अपॉर्च्युनिटी माझ्या दारावर येत नव्हती म्हणून मीच दारोदारी संधीच्या शोधात फिरत होते. लिंक्डइन, नोकरी, रेफरल्स हे सगळेच मार्ग ट्राय करून बघत होते. तशातच माझ्या एका मैत्रिणीला एका एचआरचा टेस्टिंग प्रोफाईलसाठी कॉल गेला होता आणि माझं स्ट्रगल जाणून असल्यामुळे तिने त्या एचआरचा नंबर देखील मला दिला. मग CV शेअर करून माझा फर्स्ट टेक्निकल राऊंड शेड्यूल झाला आणि पुन्हा एकदा मी जोरात तयारीला लागली. पुण्याला परत जायचा सध्या तरी हा माझा एकमेव चान्स होता. लास्ट इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट जरी झाले असले तरी मी कुठे कमी पडले असेल हे सगळं ॲनालाइज करून मी प्रिपरेशन करत होते. फ्रायडेला दुपारी 4 वाजता इंटरव्ह्यू झाला आणि मी सगळ्याच प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तरं दिली होती. आता इंटरव्ह्यू कितीही चांगला गेला तरी पोस्ट इंटरव्ह्यू एन्झायटी असतेच, जी मलाही होत होती. पण दुसऱ्या दिवशी एचआरचा सॅटर्डे असूनही जेव्हा कॉल आला की गौरी यू हॅव क्लिअर्ड द राऊंड, तेव्हा पुण्याला परत जायची एक होप माझ्या मनात परत जागी झाली. आता एक राऊंड क्लिअर झाला असला तरी अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा होता, पण पुढचे राऊंड मात्र व्हर्च्युअल होणार नाहीत, त्यासाठी इन पर्सन ऑफिसलाच यावं लागेल. हे ऐकून मात्र मी कोड्यात पडले. मग गुरगाव टू पुणे यायचा डिसिजन आम्ही घेतला का? पुण्याला आल्यानंतर मला रिजेक्शन फेस करावं लागलं का? मला जॉब लागला का? मी सध्या वर्किंग आहे की करिअर ब्रेकमध्ये आहे, हे सगळं तुमच्यासोबत पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करते. त्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा. चला मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.